अत्यंत अवघड आणि मला सुद्धा वाटत होतं हे होईल का नाही, कारण हे काम सोपं नव्हतं. एकतर टेंबू योजना ही खटाव मांडला नव्हती, शिवजरावांना माहिती. त्याच्यावेळी आम्ही चंद्रकांत दादा मंत्री होते आणि गिरीश महाजन त्या खात्याचे मंत्री होते. त्यावेळी आम्ही गेलो. सांगली जिल्ह्याच्या आमदारांचा खूप मोठा विरोध होता खटाव मांडला पाणी द्यायला. पण मी थोडंफार प्रयत्न केले. मायणीमध्ये पाणी आणलं, वरकुटे मलवडीला आणलं. पण ज्या शिवाजीरावांना घेऊन गेलो ते शिवाजीरावांचं गावच घालवलं. त्या गमती झाल्या थोड्या. पुढे आमची ताकद कमी पडली. म्हणजे बाकीची गावं बसतील असं काही त्यावेळी मलाही वाटत नव्हतं, कारण फार मोठा विरोध होता. आणि हे अवघड काम ज्या या बहादरने केलंय त्याबद्दल मी पहिल्यांदा सगळ्यांच्या वतीने माझ्या वतीने सुद्धा जयामध्ये प्रचंड प्रचंड असे आभार मानतो. कारण टेंबू योजना ही खरं 3 जिल्ह्यासाठी होती. त्याची जी रचना झाली ती रचनामध्येच असं आहे की सातारा, सांगली आणि सोलापूर या 3 जिल्ह्यांच्या दुष्काळी तालुक्यासाठी ही योजना होती. आणि पाणी वाटपाचा एक कायदा आहे 2003 साली झालेला की समन्यायी वाटप झालं पाहिजे. पण 21 TMCचं हे जे पाणी साठा होता 3 जिल्ह्यातली दुष्काळी तालुके, खरं म्हणजे 7-7 TMC प्रत्येक जिल्ह्याला द्यायला पाहिजे होतं. पण त्यावेळी आपल्या भागातले आमदार तुमचे इथले असतील, आमचे इथले असतील, तुप्पा काढत होते का नालगाड्यात होते का घोंगरात होते, कशाला माहिती मला काय माहिती. अक्षरशः वासुरण्यापर्यंत आलेला केदार तुझ्या उड्डाण केदार काढला आणि तिकडं माहुलीकडे वळवला. मी विधानसभेत त्यावेळी मंत्री 2 होते, एक राज्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री. राज्यमंत्री होते ते मराठवाड्यातले. मी त्यामध्ये त्यावेळी भाषण केलं विधानसभेत की खटाव मांड कशी पाणी आलंय की तुम्ही एक तर बोगद्यानं तरी नेता नाही तर आभाळातनं तरी नेता. कारण त्यावेळी एक बोगदा काढायला चाललं होतं. आपण तो अजून होऊन दिला म्हणजे हे माझ्या योजनेला विरोध नाही झाला. कृष्णा भीमा स्त्रीकरण ही योजना आहे तो माझा विरोध नाही. बोगद्यानं पाणी न्यायला विरोध होता आणि अजूनही आहे. कारण 1000 फूट खाल्लं तुम्ही पाणी देणार, 95 किलोमीटरचा बोगदा काढणार, कराड 50 साखरेवाडी कशी बोगदा सोडवणार आणि सोमनथळी कशी उघडणार. हे खटाव मांडच्या पूर्ण जमिनीच्या खालना हा बोगदा 1000 फूट 95 किलोमीटरचा बोगदा आशिया खंडात कुठं नाही एवढा. नद्या जोड प्रकल्प होता हा. दुष्काळी तालुक्या नद्या जोडायच्या होत्या. आम्ही म्हटलं खटाव मांडच्या विरळा मांडगा या दुष्काळी तालुक्यात नद्या नाहीत का, जोडा ना. त्यावेळी मला अजितदादांनी उत्तर दिलं काय जमणार आहे. त्यांना मी काय म्हटलं की तुम्ही जसं विजेवर आमचा भार लावलेला आहे, विद्युत भार काय की वीज निर्मितीच्या पाण्यापासून त्या अधिभार पाण्याचा लावलाय आपल्याला. आता पाणी हे काही सरकार वर्ण देतं का, आता कोळशावर वीज आहे, अणू याच्यावर वीज आहे, तिथं अधिभार ठीक आहे. तरी तुम्ही आम्हाला लावला महिन्याचं वीज आम्ही घेतोय. तसं तुम्ही पाणी अधिभार लावा आणि वरनं पाणी न्या, नद्या जोडा आणि न्यानं सोमनथळीला. त्यावेळी इंदुराव नाईक निंबाळकर आणि मी आम्ही दोघे एक झालो आणि मी दोघांनी जो मोठा जय होतो. इंदुरावने तिकडं आंदोलन केलं, मी इकडं आंदोलन केलं. आम्हाला कळबाजी दाखवलं 50 लोक आणि हिंदुरावना तिकडं गिरवड्यात ठेवलं. पुढचे पक्ष झाले तुम्ही बघा, सोमनथळीपासून पुढचा उद्धटचा पक्ष झालाय.
दोन्ही बोलते हा नाही बोलत. मी भाषण केल्यावर मला राज्यमंत्री म्हणाले काय तुम्ही सांगताय खोटं काहीतरी. म्हटलं तुम्ही बघायला म्हणजे बघायला आले चितळीला 3 किलोमीटरचा उड्डाण कॅनॉल आहे. 3 किलोमीटरचा 100 फूट उंच आहे आणि ते पाणी जमिनीला टेंबूला लागूनच द्यायचं नाही. मग आपण हायकोर्टात गेलो, जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेलो. ज्यावेळी इथलं मांडचं तिकीट मतदारसंघ फुटला आणि कुणाला द्यायचं त्यावेळी जानकर म्हणाले माझ्या पार्टीला पाहिजे, आम्हाला पक्षाचा आदेश आला. म्हणजे जानकरांच्या बरोबर काम करायचं. आम्ही शेखर भाऊचं काम नाही पण लोक आता तुमच्या वेळी कुणाला पोट झाला का नाही आला ते मला काय माहिती, ते तुम्ही खात्री करा. नाहीतर मी तुम्हाला सुद्धा विरोध केला नसता. कुणाच फोन नाही आणि मग थोडस झाला घोटाळा नाही निस्तूर या. आता तर शब्द दिला त्यामुळे आता काय मी करणार नाही. आणि एकदा जेव्हा मी खरं म्हणजे ज्यावेळी ते आमचं ठरलं सगळे मला म्हणत होते तुम्ही लावा. म्हटलं नाही बाबा, जो कोणी तुम्ही ठरवाल त्याने मला मी आम्ही पाळा शब्द. काय त्रास झाला असेल झाला पाळा. दिलेला शब्द मी कधी सोडत नाही आणि हा शब्द दिलाय की तुम्हीच आता आमदार आहात. पाणी हा विषय घेऊन मी आयुष्यभर लढतो. त्या पाण्यासाठी जर हा बहादूर लढत असेल तर काय आपल्याला करायचं. पण मला काय जमीन नाही जुमणार नाही. भारतीय जनता पार्टीचा दोन पुत्री सांभाळतो त्याला किती पाणी काही नाही. आणि माहिती गावात तुम्हाला सांगतो माझ्या घराला नळ कनेक्शनच नाही. 35 वर्ष झाली. 35 म्हणजे मध्ये 5 वर्ष सत्ता असून आम्हाला दिलं नाही. घर किती नालायक आहे बघा तिकडे. खांद्यावर घेतलं ती नाकात कानातच मुतलं माझ्या. 5 वर्ष तरी आम्हाला कनेक्शन आहे नाही. तुम्ही सभापती होता. हे सभापती झाल्यावर पहिला बोर्ड मी लावला माहिती झाली बुद्धिकडनं बोर्ड मी लावला. बरोबर आहे का. तेव्हापासून आमची मैत्री आहे. मी त्यांना झटकन निवडून आणलं त्यांच्या उमेदवाराविरुद्ध. तेव्हा एकदा शब्द दिला की मी पाळतो. त्यात कुठं फरक नाही. त्यामुळे पुढील डोक्यात चिंता सुद्धा आणू नका. तुम्ही कुणाची जिरवाई इकडे जिरवायला जावा. मी सांभाळतो येत आलो पाणी आणले. आता फक्त ती औंची योजना एवढी करून दाखवा आणि 1600